नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण टरबूज पिकामध्ये बेसल डोस कुठल्या पद्धतीने वापरायचा आहे, कुठला बेसल डोस आपण वापरून आपल्या पिकाचं उत्पादन वाढीसाठी आपण चांगली मदत घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे टरबूज उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा। तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या सीझनसाठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात टरबूज लागवड चालू झालेली आहे। टरबूज असेल, खरबूज असेल, या पिकाची लागवड करते वेळेस आपल्याला कुठला बेसल डोस घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या टरबूज पिकामध्ये आणि खरबूज पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता आज आमच्या शेतामध्ये या ठिकाणी पॉलीमल्चिंग आतरून खताचा डोस टाकून झालेला आहे आणि याच्यामध्ये आज होल करणं चालू झाले आहे। तर अशाच वेळेस आपल्या शेतामध्येही टरबूज किंवा खरबूजाची लागवड करण्यासाठी तयारी चालू असेल आणि अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडला असेल की कुठला बेसल डोस घेऊन आपण आपल्या टरबूज पिकाची किंवा खरबूज पिकाची लागवड करावी। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला 2 बॅग DAP, त्यासोबत आपल्याला 3 किलो कोसामिल गोल्ड, 4 किलो जिंदा, त्यामध्ये आपल्याला एक 25 किलो मायक्रोन्यूट्रियनची किट घ्यायची आहे। सोबत आपण 25 किलो निंबोळी पेंट आणि 25 किलो पोटॅश हे सर्व खतं आपण एकत्र करून आपले जे बेड बनवलेले आहेत त्या बेडमध्ये आपण टाकून द्यायचे आहे आणि त्यानंतर ड्रीप आतरून त्याच्यावर पॉलीमल्चिंग आतरायची आहे आणि त्यानंतरच आपण त्याची लागवड करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा बेसल डोस आपण एकदा ट्राय करा, नक्की तुम्हाला यापासून चांगला फायदा होईल। तसंच शेतकरी मित्रांनो, इथून पुढे आपल्या टरबूजा पिकाचे वॉटर सोल्युबल खताचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे, त्यानंतर जे फवारण्या असतील किंवा आपल्या फळाची साईज वाढणं असेल किंवा आपले जे वेल आहेत हे आखडण्याचे जे काही प्रॉब्लेम येतात थंडीमुळं, तर ह्या सर्व अडचणींवर आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती टाकत राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। धन्यवाद।